कारण तेव्हा निवडणूक आयोग ही किती विकली गेलेली यंत्रणा आहे हे 24 सालापर्यंत लोकांना तेवढं कळलं नव्हतं. म्हणजे महाराष्ट्र हे आत्ताच्या घडीला उत्तर पेशवाईचं उत्तम मॉडेल आहे. ठक पेंढाऱ्यांचं राज्य आहे 36 जिल्ह्यांमध्ये. आपल्या त्या 36 जिल्ह्यांमधले मोठे ठक पेंढारी आणि प्रत्येक तालुक्याचा मध्यम ताकदीचा ठक पेंढारी, त्यांचं राजकारण हे सकाळी मराठीवादाचं आणि संध्याकाळी हिंदुत्ववादाचं राजकारण आहे. सकाळी ब्राह्मणी हिंदुत्ववादाचं, संध्याकाळी अब्राह्मणी हिंदुत्ववादाचं राजकारण आहे. कारण त्यांना बाळासाहेब छापा म्हणून वापरायचे, प्रबोधनकार काटा म्हणून वापरायचे. कारण शक्तीपीठाचा मार्ग शक्तीपीठाचा नाहीच आहे, तो अदानी पीठाचा. गोव्यामध्ये विदर्भातली खनिज अदानी शेठला कोणाच्याही अडचणीशिवाय गोव्याच्या 15वर नेता यावी यासाठी त्याच्या सध्याच्या आणि पुढच्या नोकरांनी केलेली ही उपाययोजना. अदानीचा धारावीचा प्रकल्प करणं हे अदानीचं काम राहिलेलं नाहीये, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याला तो नकाशावर बोट ठेवील तिकडची जमीन त्याला मिळते. त्यामुळे तो म्हणाला की मिठागराची जमीन द्या, मिठागराची जमीन मिळते. तो म्हणाला म्हाडाची जमीन द्या, म्हाडाची जमीन मिळते. कारण आपण नुसते भांडवलाच्या जीवावर नाही लढत आहोत. भांडवल अदानी आणि अंबानीचं आहे, धार्मिक डोकं रेशीमबागेचं आहे. त्यामुळे या कॉम्बिनेशनशी भांडलो नाही ना आपण, तर आपण मराठीचं काम लोणची कोशिंबिरीच्याच लेवलचं करू शकतो. कारण आपलं सरकार आणि अदानी ही एकाच शरीराची दोन अंग आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की मराठी माणसाला गायपट्ट्याच्या हिंदी वर्चस्वाशी फक्त नाही लढायचं आहे, मराठी माणसाला इथल्या गुजर मारवाड्यांच्या भांडवलाशी लढायचं आहे. आणि ते भांडवल जे उत्तर भारतातल्या हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन पसरवतं. आता अशी परिस्थिती आहे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये की मराठी माणूस मग तो कोणत्याही आडनावाचा असला तर त्याला जैन गुजराती मारवाड्यांच्या इमारतीमध्ये घर मिळत नाही. एक महत्वाचा धोका जो आम्हाला आता दिसतो आहे तो महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा आहे. एमएमआरचं एक राज्य होण्याची शक्यता दिसते. एमएमआरचा केंद्रशासित प्रदेश होण्याची शक्यता खूप लवकर आहे. एकीकडे एमएमआरचा भाग उर्वरित महाराष्ट्र आणि दीर्घकाळ जो विदर्भ यांना वेगळा करून मारवाड्यांच्या आणि उत्तर भारतीयांच्या घशात घालायचा होता, हे थेट करणं शक्य नाहीये. गेली 10 ते 15 वर्ष दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाची चर्चा चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हे जर आपण टेम्पलेट आहे असं धरलं, एखादा कुठलाही जिल्हा हे टेम्पलेट आहे असं आपण धरलं, तर या जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या हातात राजकीय सत्ता आहे त्यांनी विरोध करणारी माणसं सुद्धा निवडलेली आहे. आणि त्यानंतर त्या बातम्या तुम्हाला गायब झालेल्या दिसतात किंवा बातम्या देणारा माणूस गायब झालेला दिसतो. बातम्या देणारा माणूस गायब करणं हे नव्या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी होते आणि त्या तिथल्या लोकशाही गप्पांच्या एका भागामध्ये परब सरपंच तिथे वक्ते होते, इतरही मंडळी होती. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कामात आम्ही सगळे मुक्त झालो, श्रीकांत देशपांडे निवृत्त झाल्यानंतर. आणि आता समजा आमच्यासारख्या कोणी लोकशाही गप्पा या नावाने कार्यक्रम करायचं म्हटलं तर लोक स्टेजवर येऊन मारतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक बरा अधिकारी होता म्हणून आम्ही लोकशाही गप्पा नावाचा कार्यक्रम करू शकलो. कारण तेव्हा निवडणूक आयोग ही किती विकली गेलेली यंत्रणा आहे हे 24 सालापर्यंत लोकांना तेवढं कळलं नव्हतं. त्यामुळे आता तशा प्रकारचे कार्यक्रम करण्याची हिंमत जे कोणी आहेत तेही करत नाहीत. आमच्यासारखे लोक त्या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडलेले आहेत. इथं परब सर याच्या अगोदर बोलले आणि त्यांनी या शिबिराच्या बद्दलची भूमिका आपल्या समोर मांडली. गेली 1.5-2 वर्ष मी, परब सर, साधना, आनंद भंडारे आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो. 22-24 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जाऊन आम्ही कधी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं, कधी समविचारी संस्थांच्या मदतीनं महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारण या दोन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जेव्हा मांडणी आम्ही करतो आहोत, लोकांच्या समोर नेतो आहोत, त्यावेळेला 2-3 प्रकारचे प्रश्न मला लोकांच्या नजरेत दिसतात, त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवतात. एक म्हणजे तुम्ही मराठी शाळेच्या बद्दल बोलता, पण मराठी शाळा कोणाला हव्या आहे? तर त्या एका प्रश्नाचं आपण ज्याला थेट उत्तर द्यायला पाहिजे, तो प्रश्न अंगावर घ्यायला पाहिजे, त्या एका प्रश्नाच्या बद्दल यथावकाश आपण बोलू. दुसरं, आपल्याकडे एक वर्ग समाजामध्ये असा आहे जो असं मानतो की जी भाषा लोकांना हवी आहे ते, जी लोकांना नको आहे ती टिकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये राज्य व्यवस्थेनं फार हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे राज्य व्यवस्थेनं कशात हस्तक्षेप करावा, कशात हस्तक्षेप करू नये याच्यामध्ये मी ज्या वेळेला 10 ते 12च्या दरम्यान मी पीएचडी करत होतो आणि मी जागतिकीकरणानंतरचं महाराष्ट्रातलं भाषेचं राजकारण या विषयावर काम केलं. माझी भूमिका तेव्हा अशी होती, आजही अशी आहे, की भाषेच्या क्षेत्रामध्ये राज्य व्यवस्थेला हस्तक्षेप करावाच लागतो. कारण हस्तक्षेपाचा अभाव हा पण एक वेगळ्या प्रकारचा हस्तक्षेपच आहे. पण मी ज्यांच्या बरोबर काम केलं, ज्या माझ्या गाईड होत्या, त्या
संपूर्ण वेगळ्या विचारांच्या, वेगळ्या भूमिकेच्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य व्यवस्थेनं भाषा निरपेक्ष राहिलं पाहिजे. लोकांना हवं असेल तर लोक मराठी बोलतील, लोकांना हवं असेल तर लोक इंग्रजी बोलतील आणि भाषेला लोकांनी स्वीकारलं तर भाषा टिकते. आता हे वरकरणी आपल्याला इतकं खरं वाटतं की नोकऱ्यांचे अर्ज एखाद्या सिक्युरिटी गार्डचा सुद्धा जेव्हा लोक इंग्रजीमधनं घेतात आणि तेव्हा लोक म्हणतात पण नाही, ते मल्टिप्लेक्स एखाद्या मोठ्या सोसायटीमध्ये तो माणूस जर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असेल आणि तिथे जर बिगर मराठी लोक राहत असतील तर त्याला त्या माणसांशी इंग्रजीमधनं बोलता आलं पाहिजे. पण हा प्रश्न आपल्याला नाही पडत की त्या बिगर मराठी माणसाला जर महाराष्ट्रातल्याच इमारतीमध्ये राहायचं आहे तर त्याला त्या सिक्युरिटी गार्डला जेवढं मराठी नीट येत आहे तेवढं तरी मराठी त्या माणसाला येऊ नये का, असा प्रश्न पडत नाही. त्यामुळे भाषा निरपेक्ष अशा प्रकारची मांडणी जेव्हा आपल्या समाजातला एक वर्चस्व समाजावर असणारा गट धरतो त्यावेळेला आपण एखादी भाषा लेवल प्लेइंग फील्ड मध्ये आहे की नाही, त्या भाषेला नीट स्पर्धेत उतरता येतंय की नाही याचा एक काही विचार करतोच असं नाही. तिसरा एक प्रश्न जो सतत आम्हाला चळवळीचे कार्यकर्ते म्हणून लोक विचारायचे, आम्ही 2002 ला मगाशी सर म्हणले तसं, साधना म्हणाली तसं कामाला सुरुवात केली आणि त्यावेळेला सरकारनं मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला. मराठीच्या शिक्षकांना माहिती आहे आणि जेव्हा त्याला विरोध झाला त्यावेळेला सरकार असं म्हणालं की मराठीचे शिक्षक हे पोटार्थी आहे, ते आपली नोकरी वाचवण्यासाठी हे करतायत. मुळामध्ये कुठल्याही माणसानं पोटार्थी असण्यामध्ये काहीच गुन्हेगारी नाहीये. जर माणूस नीट काम करून स्वतःचा पगार घेत असेल त्यात काही प्रॉब्लेम नाही. अजिबात आपल्या मतदारसंघाचं काम न करता एखादा माणूस 50 कोटी घेतो ते पण आपल्याला चालतं, तेव्हा आपण त्या माणसाला पोटार्थी म्हणत नाही. पण आपला विषय वाचवण्यासाठी एखादा माणूस भांडतो त्याच्याकडे पोटार्थी म्हणून बघण्याची पद्धत होती. त्यावेळेला लोक आम्हाला असं म्हणायचे की तुम्ही हे सगळे मराठीसाठी भांडणारे लोक ना, तुम्ही शिवसेनेचे आहात, कारण आपलं एकूण अकादमिक आकलनच इतकं खुज आहे, काहीही तुम्ही मराठीचं केलं की ते शिवसेनेचं आहे असं लोक 2006 पर्यंत म्हणायचे. आता हा दुहेरी प्रॉब्लेम आहे. शिवसेनेला ते काम त्यांचं वाटत नाही, इतरांना ते काम शिवसेनेचं वाटतं. आम्हाला ते काम इतरांच्या पेक्षा वेगळं आहे हे सांगायचं आहे, पण जेवढे लोक उद्धव ठाकरेंनी ते सांगण्यासाठी प्रेस बोलावल्यावर येतील त्याच्या 1% सुद्धा लोक आम्ही ते सांगायला गेल्यानंतर येत. त्यामुळे जसं मराठी भाषेला लेवल प्लेइंग फील्ड नाहीये तसं मराठी भाषेचं काम करणाऱ्या सगळ्या लोकांना सुद्धा लेवल प्लेइंग फील्ड आहे असं नाही. 2006च्या नंतर लोक आम्हाला असं म्हणायला लागले की तुम्ही मनसेचे आहात. कारण तेव्हा मग राज ठाकरेंनी हा सगळा मुद्दा हाती घेतला आणि त्यावेळेला लोक, तेव्हापासून आतापर्यंत लोक असं म्हणतात की मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा बरोबर आहे पण तुम्ही ते मारता ते चूक करा. आता मारणाऱ्यांमध्ये आम्ही नाहीच आहोत, कारण मारण्यासाठी सुद्धा जी मसल लागते ना ती तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते करू शकणार नाही. मी कदाचित थोडं करण्याची शक्यता आहे पण 2च माणसांच्या पुरती माझी ताकद मर्यादित आहे. साधारणपणे मीडियानं दखल घेण्यासाठी जितक्या लोकांना मारावं लागतं तेवढं मारण्याची क्षमता आमची नाहीये. पण तरीही लोक असं सतत म्हणत राहतात पण ते तुम्ही मारता हे फार गैर आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय की गेली 20 वर्ष आपल्या राज्यामध्ये विशेषतः आपल्याकडची पुरोगामी, डावी, आंबेडकरवादी, समाजवादी, स्त्रीवादी ही सगळी जी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींना आता जरा ते अपराध गंडातनं बाहेर आले की आपण मराठी पण आहोत, म्हणजे आपण स्त्रीवादी आहोत पण मराठी पण आहोत, आपण आंबेडकरवादी आहोत पण मराठी पण आहोत, आपण पर्यावरणवादी आहोत पण आपण मराठी पण आहोत. पण आपण मराठी असल्यामुळे जरा बरे पर्यावरणवादी असण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्राला एक प्रबोधनाची परंपरा पण आहे. तर हे आपलं जे लपून ठेवलेलं मराठी पण आहे ते गेल्या 5-25 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं लोकांचं बाहेर आलं आणि आपल्याकडे एक दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत जे असं म्हणतात की हा देश टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. हे आपल्याकडे थोरल्या बाजीरावाच्या काळापासूनच आहे. सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून जायचं आहे. हिमालयाने तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली असेल नसेल तरी आपण ते काम करायचं आहे. हिमालय तुम्हाला फॉलो करत असेल नसेल तरी तुम्ही ते करायचं आहे. हे तेव्हा जे सुरू झालंय ना ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पर्यंत आहे आणि त्यामुळे आपण आपली काळजी घेण्याला आपले लोक संकुचपणा मानतात. आपण अख्ख्या देशाची काळजी घेण्याला वैश्विकता किंवा राष्ट्रप्रेम मानतात आणि त्यामुळे आपण एक असं बेंचमार्क सेट केलेलं आहे की देशात काहीही प्रॉब्लेम झाला मग तो हिंदू मुसलमानांचा असेल तरी पहिल्यांदा मार खायला, मार द्यायला आपले लोक जातात. ज्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे गायपट्ट्यातला प्रॉब्लेम असेल तर ते लक्ष देतील असं नाही, पण आपले लोक त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पुढे असतात. त्यामुळे एक वर्ग मराठी लोकांमध्ये असा आहे ज्याला असं वाटतं की आपल्या भाषेबद्दल, आपल्या समाजाबद्दल आपण जर बोलायला घेतलं तर इतर लोक आपल्याला संकुचित, मागासलेपणाचं, मागासलेले, प्रतिगामी आणि राष्ट्रविरोधी असं म्हणतील. ज्या वेळेला MK स्टॅलिन हा आधीचा मुख्यमंत्री तमिळनाडूचा, ज्या वेळेला नीटची परीक्षा आली बघा करुणानिधींच्या काळामध्ये, तेव्हापासून तमिळनाडूने नीटची परीक्षा असता कामा नये अशी भूमिका घेतलेली आहे. आणि परवाच तुम्ही स्टॅलिनचं ट्विट पहा, त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की आता फक्त एक फांदी तुटली आहे, झाड
मुळावर तुटण्याची गरज आहे, हे थोरल्या बाजीरावाचंच वाक्य आहे. मुळावर घाव घातला की फांद्या खाली येत. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि शाहू महाराजांच्या, थोरल्या शाहू महाराजांच्या काळापासून जे उत्तरेकडे बघायला लागलेलो आहोत, ते दक्षिणेत आपले मित्र असण्याची शक्यता आहे आणि त्यांना आपण थोडं जोडून घेतलं पाहिजे, या प्रकारचा विचार आपण केला नाही. त्यामुळे आपला जो सगळा महाराष्ट्र धर्म आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा किंवा या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा, तो सगळा उत्तरेकडे बघितलेला महाराष्ट्र धर्म आहे. आपण काहीही बरं किंवा वाईट काही असेल तर ते उत्तरेकडे बघून करतो. म्हणून आता इथं कुडाळमध्ये, कणकवलीत काय परिस्थिती मला माहित नाही. मी तुमच्या 2 लाडक्या नेत्यांचे फोटो पाहिले, एक होर्डिंग पाहिलं परवा. ते शिवाजी महाराजांचे पाईक आहेत असं मी वाचलं होर्डिंगवर. त्यांनी लिहिलंय म्हणजे ते असतील असं मी गृहीत धरतो. आणि त्यांनी ते इतकं घाईघाईमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही ते होर्डिंग इथं कुडाळच्या नाक्यावर पाहात, ते इतकं घाईघाईत लिहिलंय, कारण पाईक होण्यासाठी पण वेग लागतो माणसं. तर इतकं घाईत लिहिलंय की दगड धोंड्याच्या ऐवजी दगड धोंड्याच्या असं लिहिलेलं आहे ते. बाकी अनुस्वार, उच्चारित अनुस्वार, अनुच्चारित अनुस्वार ह्याच्या खोलात मी जातच नाही. पण आता तिथे कसं होतं की तुम्ही या बाबतीमध्ये काही एखादा शब्द उच्चारला की आपल्या भाषेच्या डिस्कोर्स मध्ये लोक काय म्हणणार की मग बहुजनांनी बोलायचंच नाही का, बहुजनांच्या चुकांकडे तुम्ही पाहता म्हणजे ही तुमची ब्राह्मणीच नजर आहे. तर त्यामुळे या वादात मी पडत नाही. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा करतोय की आपली जी काही मराठी माणूस म्हणून ओळख आता आहे, या घडीला आहे, या ओळखीमध्ये गेल्या 5-50 वर्षामध्ये असा प्रश्न निर्माण झालाय की महाराष्ट्र नावाची एक ओळख आपल्या मनामध्ये राहील का आणि टिकेल. गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या आंदोलनात काय बदल झाले, काय घडलं ते तुम्हाला परब सरांनी थोडक्यात सांगितलं. हिंदीच्या विरोधातलं आंदोलन ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला या सरकारला हे आंदोलन उभं राहील असं वाटलं नव्हतं. कारण त्यांच्याकडे राज्याच्या स्थापनेनंतरचं सर्वात मोठं बहुमत आहे. 232-240 लोक आहेत आणि 2029 पर्यंत जर निवडणुका झाल्या नाही तर कदाचित संपूर्ण महाराष्ट्र हा विरोधक मुक्त होण्याची शक्यता आहे. सगळे एकाच बाजूला बस आणि दुसऱ्या बाजूला फक्त प्रतिकात्मक असा एखादा पुतळा त्यांना ठेवावा लागेल, कारण सगळ्यांनाच विकास करायचा आहे. त्यामुळे जेव्हा हे घडलं त्यावेळेला सरकारला असं वाटलं नव्हतं की हिंदी सक्ती नावाच्या एका राष्ट्रीय प्रोजेक्टला हे मागासलेले मराठी लोक विरोध करू शकतात. आणि हा हिंदीचा जो प्रोजेक्ट आहे हा भाजपचा नाहीये, भाजपचं स्वतःचं एक वेगळं नॅरेटिव्ह आहे. त्यांना हा सगळा देश हिंदी, हिंदू, हिंदुस्थानच्या कथनात बसवायचा आहे. पण काँग्रेसच्या डोक्यामधला, आणि काँग्रेस ही एकेकाळची अंब्रेला पार्टी, त्यांच्या डोक्यामधला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा हिंदी ही त्यांची राष्ट्रभाषा आहे कागदोपत्री. तुम्ही बघा, उल्हासदादा पवार काही दिवसात, 1 वर्षभरापूर्वीपर्यंत हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख, पुण्यातल्या एका कार्यक्रमात मी त्यांना सांगितलं की मुळात आपल्या लोकांना हिंदी पुरेसं येत आहे, ते शिकवण्याची गरज नाहीये. पण जर तुम्हाला शिकवायचंच असलं तर हिंदी प्रचार समिती असं म्हणा, कारण या देशाला राष्ट्रभाषा नाही हे किमान काँग्रेसच्या माणसांना माहिती असायला पाहिजे. पण नंतर असं झालं की उल्हासदादा गेले आणि तिथं आदरणीय मेधाताई कुलकर्णी आले. त्यामुळे आगीतनं फुफाट्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता त्या मराठी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना हिंदी भाषेचं महत्व समजावून सांगणार आहे. त्यांच्या जीवनातली जी काही महत्वाकांक्षीचा भाग आहे त्यातला तो एक आहे, घरोघरी जाऊन लोकांना हिंदी भाषेचं महत्व सांगणं. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही आंदोलन केलं, तुम्ही अनेक लोकांनी पाहिलंय. आणि त्या आंदोलनामध्ये नंतर शिवसेनेचे दोन्ही पक्ष उतरले. त्यामुळे आमच्या आंदोलनाला यश आल्यानंतर लोक मला असं अनेकदा म्हणालेले आहे की तुझ्या आंदोलनामुळे 2 भाऊ एकत्र आले. आता आपला समाज विचारही कसा करतो बघा. आमच्या आंदोलनाचं इन इटसेल्फ फार लोकांना मोल नाहीये. 2 भाऊ एकत्र आले हे मराठी लोकांचं आदर्श स्वप्न आमच्यामुळे पूर्ण झालं. ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली, त्यामुळे ते एकत्र आले, ह्याचं लोकांना कौतुक आहे. आता आपण असं पाहूया की मुळात ते दोघं एकत्र आल्यामुळे मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी माणसाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपल्याला वाटतोय त्या पद्धतीनं पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि जर तो पुढे जाणार नसेल, ते एकत्र आले, त्यांचं राजकारण काय असेल त्यांनी करावं. पण त्यांचं राजकारण हे सकाळी मराठीवादाचं आणि संध्याकाळी हिंदुत्ववादाचं राजकारण आहे. सकाळी ब्राह्मणी हिंदुत्ववादाचं, संध्याकाळी अब्राह्मणी हिंदुत्ववादाचं राजकारण आहे. कारण त्यांना बाळासाहेब छापा म्हणून वापरायचे, प्रबोधनकार काटा म्हणून वापरायचे. त्यांचं ठरत नाहीये की आपण नेमकं काय करायचं. असं ज्यांचं, असे जे वैचारिक दृष्ट्या गणलेले लोक आहेत त्यांना घेऊन तुम्ही मराठीवादाचं राजकारण करू शकता का? तर नाही तुम्हाला करता येत. डाव्या पक्षांना मे मध्ये पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गेल्या वर्षी आम्ही त्यांना असं म्हणतो की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये तुम्ही होता. डावा पक्ष फुटला नव्हता, सीपीआय होता त्यावेळेला, समाजवादी पक्ष होता, बाबासाहेबांचं शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन होतं. डाव्यांचं भांडण कोणाशी होतं तर शिवसेनेशी होतं. तुमचं जर भांडण शिवसेनेशी आहे तर तुम्ही तो राग मराठी भाषेवर का काढ? शिवसेना मराठीचा मुद्दा एका विशिष्ट पद्धतीनं पुढे नेते तर
वंचितांच्या आणि कामगारांच्या बाजूने मराठीचा मुद्दा पुढे नेण्याची जबाबदारी डाव्यांची पण आहे, समाजवाद्यांची पण आहे, आंबेडकरवाद्यांची पण आहे. हे मी आंबेडकरवाद्यांच्याही कार्यक्रमात आंबेडकर जयंतीला असं म्हटलंय की बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं म्हटलं. इंग्रजीतनं शिका असं नाही म्हटलेलं आहे. जर ते इंग्रजीतनंच शिका असं त्यांना म्हणायचं असतं तर त्यांनी बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता ही सगळी नियतकालिक मराठीतनं नसती काढली. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की मराठीचं काही काम करायचं असेल आपल्याला तर ते कसं करायचं, कोणी करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं, हा एक प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो. आता गेल्या 4-8 दिवसांमध्ये तरुण मुलांचं आंदोलन यशस्वी झालं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने म्हणजे तेंडुलकर खूप मागे असं म्हणाले होते की आमची पिढी ही पराभूतांची पिढी आहे. पण आपण तेंडुलकरांकडनं एवढंच शिकलो नंतरच्या पिढीतले लोक की एवढा मोठा माणूस स्वतःला पराभूत म्हणतो तर आपण यशस्वी होणं फार बरं नाही. त्यामुळे पुढच्या 1-2 पिढ्यांनी पण तोच भूमिका कायम ठेवली. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ते पाहिलं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जे धाडस दाखवायला पाहिजे होतं ती ही तरुण मुलं दाखवत आहेत. ही तरुण मुलं अत्यंत निरागस आहेत. ही तरुण मुलं एका पातळीवर अमॅच्युअर आहेत आणि या तरुण मुलांना कशाचा तरी भयंकर संताप आलेला आहे. फक्त मी तुम्हाला या मुलांना मिळालेल्या यशात कौतरताना तुम्हाला एक सुचवतो, तुम्हाला पटतंय का बघा, की ज्या पद्धतीनं नीटच्या विरोधातलं आंदोलन तरुण मुलं लढली, ज्या पद्धतीनं परीक्षा पद्धतीतल्या घोटाळ्याचं आंदोलन तरुण मुलं लढली, त्या प्रकारचं आंदोलन मराठी शाळांच्यासाठी, मराठी भाषेच्यासाठी, बंद होणाऱ्या वाचनालयांसाठी ही तरुण मुलं लढण्याची शक्यता कमी आहे. ती का कमी आहे? कारण ह्यातली बरीचशी मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकलेली आणि ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली ह्या त्यांचा दोष नाही, त्यांच्या पालकांचा. पण आता ती बस पालकांची पण चुकली आहे, मुलांची पण चुकली. त्यामुळे आता तुम्ही त्या जेनझी मुलांची व्यक्त होण्याची भाषा आणि लिपी जर तुम्ही पाहिली तर त्यांची भाषा व्यक्त होण्याची हिंदी आहे आणि त्यांची लिपी रोमन आहे. त्यामुळे स्वतःला टोकाचे मराठीवादी म्हणवणाऱ्या राज ठाकरेंना सुद्धा जेनझीशी कम्युनिकेट करायला इंग्रजीमधनं एक्सवर पोस्ट टाकावी लागते. आदित्य ठाकरेला त्यांच्याशी हिंदीतनं बोलावं लागतं. त्यामुळे आता आपण इंग्रजीतनं एक्सवर पोस्ट टाकून आणि हिंदीतनं या मुलांच्या समोर भाषण करून मराठी शाळा टिकवूया असं आपण त्यांना सांगू शकणार आहोत का? त्यामुळे या मुलांची उर्मी एका विशिष्ट प्रकारच्या जेनझीची उर्मी आहे. आपल्याला ज्या प्रकारची तरुण मुलं आपल्या सोबतच्या आंदोलनामध्ये पाहिजे त्या प्रकारच्या आंदोलनामध्ये कदाचित मराठी माध्यमामधनं शिकलेली किंवा इंग्रजी माध्यमातनं शिकलेली पण ज्यांना मराठीचं काहीतरी बरं वाईट होतंय असं जाणवणारी अशा प्रकारची तरुण मुलं लागण्याची, त्यांची मदत आवश्यक असण्याची शक्यता आहे. आता मगाशी सर जसं म्हणाले की मराठी कारणाचं, महाराष्ट्र धर्माचं हे सगळं मांडणं आम्ही महाराष्ट्रभर घेऊन जातो. कोल्हापुरात आम्ही 1.5-2 आठवडे फिरलो, लोकांशी बोललो, 5-7 तालुक्यांमध्ये गेलो आणि आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की 50-60 लोक येऊ शकतील. एक 200 लोक आले. तसे स्वतंत्रपणाने लोकांनी कार्यक्रम केले, आणखी काही लोक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आले. आम्ही कुडाळमध्ये जेव्हा असा कार्यक्रम करायचा असं ठरवलं त्यावेळेला साधारणपणे एक अंदाज येतो बघा आपल्याला की आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावर कोणीतरी फोन करतं, तिचा कार्यक्रम काय आहे. आम्हाला काल संध्याकाळपर्यंत, आज सकाळपर्यंत अंदाजच येत नव्हता की लोक येतील का येणार नाही. त्यामुळे आता जेव्हा मी हे सभागृह म्हणजे छोट्या संख्येचं सभागृह घेण्याचा फायदा काय आहे की ते नेहमी भरलेलं वाटतं आणि त्यामुळे तुडुंब प्रतिसाद मिळाला असं तुम्हाला व्यवस्थित फोटो काढून लोकांच्या पर्यंत नेता येणं शक्य आहे आणि आपल्याला आपल्या देशाच्या मालकानेच ते शिकवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळा स्किल सेट लागतो असंही नाही. त्यामुळे आता काय प्रश्न माहित आहे, आता प्रश्न असा आहे की सिंधुदुर्गात असा कार्यक्रम आपण घेतला, कुडाळमध्ये घेतला. याच्या अगोदर गोपुरीमध्ये एका व्याख्यानासाठी मी गेलो. सावंतवाडीमध्ये बांदेकरांनी एका व्याख्यानमालेसाठी मला बोलावलं, तिथं मी मराठीच्या प्रश्नाच्या संबंधात बोललो. या प्रकारचे किंवा इथं आलेल्या लोकांच्या पैकी काही लोक मला स्वतंत्रपणाने असंही म्हणाले की तुझे व्हिडिओ पाहिले, तुझे रील्स पाहिले किंवा तुझे युट्यूबवरचे शॉर्ट्स पाहिले. या प्रकारच्या गोष्टीमधनं आपण केलेलं काम थोडं जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतं आहे असं हे दिसतं, हे बरोबर आहे. यातनं आउटपुट काय घडतं, यातनं प्रत्यक्षात कृती काय घडते, तर मला असं वाटतं की माणसं सेन्सिटाईज होणं हा एकूण प्रबोधनाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेतला पहिला टप्पा. सेन्सिटाईज झालेली माणसं त्यांच्या पातळीवर काम करतील की नाही आणि कसं काम करतील, कसं जोडून घेतील हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. अत्यंतिक प्रगत झालेल्या तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा तोटा काय आहे की जसा एकेकाळी लोकांना एक वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिणं, वर्तमानपत्रांमध्ये पत्र लिहिणं वाचकाच ही एक महत्वाची ऍक्टिव्हिटी वाटत होती, तसं आता व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड करणं ही पण ऍक्टिव्हिटी वाटते. पण व्हॉट्सअपवर आलेला मेसेज मी तुम्ही आणखी कोणाला तरी फॉरवर्ड केल्यानंतर शेवटचा माणूस असं म्हणतो की ज्यांनी पाठवलाय ते जातीलच, ज्यांनी पाठवलाय ते कार्यक्रम पाहतीलच. त्यामुळे माणसं एका अर्थाने अवेअर असतात, त्यांना माहिती असते, पण कृतीशी जोडून घेतलंच पाहिजे असं लोकांना वाटतं असं नाही. या पार्श्वभूमीवर या शिबिराच्या मार्फत 2-3 गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या. एक म्हणजे मगाशी परब सर म्हणाले तसं सबंध
महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाने उच्छाद मांडलेला आहे. मला ज्या वेळेला मी या हिंदुत्वाच्या राजकारणाबद्दल सोशल मीडियावर लिहितो त्यावेळेला मला खूप लोक असं लिहितात की तुम्ही मराठीचं काम करा, तुम्ही हे कशाला बोलता, तुम्ही मराठी माणसाच्या बद्दल बोला, हा तुमच्या कामाचा भाग आहे का. त्याच्याही पुढे जाऊन लोक लिहितात आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे, हे तुम्ही मराठीचं काम करता म्हणून, पण तुम्ही याच्यात लक्ष घालू नका. म्हणजे एक प्रकारची सेन्सरशिप लोकांनी यातही आणली आहे की कार्यकर्त्यांनी कशावर बोललं पाहिजे आणि कशावर बोलायचं नाही. आता ज्यांना असं वाटतं की मराठीचं काम करणाऱ्या माणसांनी हिंदुत्वाच्या किंवा धर्माच्या राजकारणावर बोलू नये, त्यांना ते का वाटतं? त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या मुलांना मराठी माध्यमात घातलं असेल घातलं नसेल, आम्ही मराठी पुस्तकं वाचत असू वाचत नसू, पण आम्हाला तुमच्याबद्दल काही एक संवेदनशीलता आहे, आम्हाला तुमच्याबद्दल काही एक प्रमाणामध्ये आस्था आहे. पण ती कशी आस्था आहे? ती आस्था पार्ट टाइम आस्था आहे. उर्वरित काळ आमचा जो मेन डिस्कोर्स आहे, आमची जी जीवनाची मुख्य धारणा आहे ती काय आहे? आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे मुसलमान आहोत आणि आपली प्रायमरी ओळख ती आहे. त्या प्रकारच्या ओळखीला छेद देणारं एखादंही विधान लोकांनी केलं तर तुम्हाला आता या मधल्या 4-5 दिवसांमध्येही तुम्ही पाहिलं असेल अनेक कलावंतांना सुद्धा लोकांनी आम्ही तुम्हाला अनफॉलो करतो कारण तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोललेले आहात, तुमची कला मोठी असेल पण तुम्ही याबद्दल बोललात म्हणून आम्ही तुम्हाला अनफॉलो करतो, अशा प्रकारची मांडणी लोक करतात. मी पहिल्यांदा तुम्हाला हे स्पष्ट करतो की महाराष्ट्रामध्ये मराठीचं तमिळनाडूच्या पद्धतीचं, बंगालच्या पद्धतीचं, आसामच्या पद्धतीचं, आसाम आता खूप वाया गेलाय तो सोडा, पण एजीपीच्या आसाम गण परिषदेच्या काळामधलं जे आसामचं राजकारण होतं ते भाषा केंद्रीय राजकारण होतं किंवा अगदी अकाली दलाचं काही प्रमाणातलं राजकारण, हे ज्या प्रकारचं भाषा केंद्रीय राजकारण आहे तसं महाराष्ट्रामध्ये जर 66 साली शिवसेनेचा उदय झाला तेव्हा झालं असतं किंवा समांतर अशा पद्धतीनं कुणी तशा प्रकारचा विचार केला असता तर आता आपल्याला ज्या प्रकारचा भाषा विरुद्ध धर्म या पेचामध्ये आपण पडलेलो आहोत त्या पेचामध्ये पडलो नसतो. आणि या पेचाची सोडवणूक आपल्या कामाच्या दृष्टीनं का महत्वाची आहे? तुम्ही ज्या या जिल्ह्यामध्ये आहात सिंधुदुर्गामध्ये, तुम्हाला 2 उदाहरणं सांग. सिंधुदुर्गात ओरोसमध्ये काही महिन्यांच्या पूर्वी मराठी शाळांच्या साठीचा एक मोठा मोर्चा निघाला. शाळेतले शिक्षक, संस्थाचालक या सगळ्या लोकांनी तो मोर्चा काढला. मी आणि परब सर त्याला गेलो. 20,000 लोक त्या मोर्चामध्ये उपस्थित होते आणि एवढी माणसं सिंधुदुर्गामध्ये किंवा कुठल्याही एका जिल्ह्याच्या ठिकाणी गोळा करणं ही अत्यंत मोठी आणि बिकट गोष्ट आहे. ज्यांनी ती माणसं गोळा केली ते अत्यंत प्रामाणिक, पण जेव्हा कळीचं धाडस दाखवायला पाहिजे त्यावेळेला न उभे राहणारे असे होते. त्यामुळे काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याचे काही व्हिडिओ पाहिले असतील काही लोकांनी. तुमचे पालकमंत्री त्या कार्यक्रमाला आले आणि ते सगळ्यांना सामोरे जातात. तुमच्याकडे ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे सगळ्यांवर सामोरे जाणे. तर ते असं म्हणाले, हा प्रश्न मी लगेच फडणवीसांना सांगून सोडवतो. आणि त्यांना लोकांनी सांगितलं की दुर्गम भागामधल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतायत, त्या 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा आहे, लांब जावं लागतंय मुलांना आणि तसं जर झालं तर मुलींच्या शिक्षणावर परिणाम होईल. मी तिथं 2 मिनिटं आयोजकांनी सुचवल्यामुळे बोललो आणि मी त्यांना असं म्हटलं की मुलं आणि मुली यांच्यामध्ये मुलींचं नुकसान जास्त होणार, कारण शाळा जितकी दूर जाते तितकी मुलीची शाळा कंटिन्यू होण्याची शक्यता कमी होत. तर ते मला असं म्हणाले, हो ते मुलं मुली म्हणजे एकच आहे, आम्ही तसंच बोलतो. तर मी त्यांना म्हणालो की, आणि मग ते मला म्हणाले बाहेरच्या तज्ञांनी ह्याबद्दल आम्हाला सांगू नये. मग मी त्यांना म्हणालो की सिंधुदुर्ग तुमचा आहे पण महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा, त्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण सगळेच एकत्र विचार करू. आणि मग मी त्यांना असं म्हणालो की जसं आपण ग्रामीण भागातल्या शाळांच्या बद्दल बोलतो आहोत तसं दुर्गम भागामध्ये जीपमध्ये पोरं भरून तालुक्याच्या ठिकाणी जी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानं सुरू झालेली आहे त्याच्याही बद्दल आपण बोललं पाहिजे, कारण शाळा बंद होण्याच्या महत्वाच्या कारणांपैकी ते एक कारण. त्यावर ते मला असं म्हणाले, पण मग लोकांनी चांगलं शिकायचं की नाही? हे मी तुम्हाला का सांगतोय? तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी हे चांगलं शिक्षण आहे हे सरकारच्या प्रतिनिधीला वाटत आहे. हा माझा त्यांच्याबद्दलचा वैयक्तिक काय, मला माहिती आहे त्यांना शिक्षणातलं कळत, त्यामुळे आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण ते पालकमंत्री आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे. पण हे सरकारची भूमिका आहे, सरकारच्या प्रतिनिधीची भूमिका आहे. आता हे मी तुम्हाला का सांगतोय की हा प्रश्न त्या मोर्चामध्ये आलेल्या 20,000 लोकांना कळला असेल की नाही, बोचला असेल की नाही? मग माणसं का जागी होत नाहीये? माणसं जागी होत नाहीयेत कारण माणसं गुंतली आहेत कशामध्ये? माणसं गुंतली आहेत घाटावरनं खाली गाड्या घेऊन जेव्हा लोक येत आहेत, म्हणजे गुरं विकत घेऊन येत आहेत. पण ती गुरं विकत घेऊन येणारी जी माणसं आहेत त्यांना इथले तुमचे गोरक्षक त्यांच्या घरी जाऊ देत नाही. ती गुरं गोळा करून तुम्ही विकायची नाही, आम्ही सांभाळतो असं म्हणून नंतर ती कत्तलखान्यामध्ये नेण्याकडे लोकांचा कल आहे. हे थोडं कमी पडलं की मग बाजारामध्ये मुसलमान काय विकतो आहे, बाजारामध्ये हिंदू काय विकतो आहे याची चर्चा होत. म्हणजे ज्यांच्यामध्ये हे सगळं बोलण्याची ऊर्जा आहे त्यांना माध्यमांचा स्पेसच मिळू शकत नाही. आणि ज्यांना तो स्पेस मिळतो आहे त्यांना असं वाटतं की आपण बोललो, आज बोलू. एक म्हणजे आपलं कोणी छापेल की नाही, दुसरं म्हणजे आपलं कोणी ऐकेल
की नाही, आणि तिसरं म्हणजे कुणी छापलं आणि ऐकलं तर आपण जगू की नाही. हे जे आहे ना, हे टेम्पलेट आहे. तुम्ही हे सिंधुदुर्गापुरतं नाहीये, हे बीडमध्ये पण आहे, हे नांदेडमध्ये पण आहे, हे सांगलीत पण आहे, हे मुंबई उपनगरात आहे, हे ठाण्यामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्र हे आत्ताच्या घडीला उत्तर पेशवाईचं उत्तम मॉडेल आहे. ठग पेंढाऱ्यांचं राज्य आहे 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे. त्या 36 जिल्ह्यांमधले मोठे ठग पेंढारी आणि प्रत्येक तालुक्याचा मध्यम ताकदीचा ठग पेंढारी, या प्रकारच्या लोकांनी काय केलं आहे तर तुमच्या घरामध्ये लागणारी घरघंटी पण तुम्हाला मिळते, तुम्हाला लागणार लाडकी बहीणचे पैसे पण मिळतात, कामं सगळी मिळतात ती ज्यांना तुम्ही कार्यकर्ते कोट अनकोट म्हणतात त्याच माणसांना मिळतात. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचा शाळेसारखा प्रश्न, वाचनालयासारखा प्रश्न हे कुठेही जनसामान्यांच्या अजेंड्यावर येत. त्यामुळे जेव्हा एखाद्या समाजामध्ये अत्यंत इररिलेव्हंट असणाऱ्या प्रश्नांचा स्पेस वाढतो, त्यावेळेला अत्यंत रिलेव्हंट असणाऱ्या प्रश्नांचा स्पेस संपतो, आणि तो स्पेस जेव्हा संपतो तेव्हा अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते. इथे मी आता खूप ठिकाणी लोकांना भेटलो, फिरलो. दोडा मार्गवरनं सतीश लळित परवाच्या कार्यक्रमाला आले होते. आम्ही गोपुरीमध्ये झालेल्या हिरव्या वाटा नावाच्या परिषदेला ते आले होते, आणि ते असं म्हणाले की दोडा मार्गवर जवळपास केरळी लोकांचं राज्य आहे अशी परिस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात इथल्या जागा त्यांच्या ताब्यात आहेत. प्रभाकर ढगे नावाचे माझे मित्र आहेत, गोव्यातले पत्रकार आहेत. ते मला असं म्हणाले की गोव्यातले लोक इथून तिकडे जाणाऱ्या लोकांना भायले म्हणतात, पण दोडा मार्ग आणि इतर भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात गोयकारांनी जमिनीची खरेदी केलेली आहे, आणि गोव्याच्या भूमीमध्ये हरियाणा आणि युपीच्या आणि नोएडाच्या लोकांनी खरेदी केली आहे. या जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये म्हणजे गेली 15 ते 20 वर्ष राज्यकर्त्यांनी प्रकल्प आणायचे, त्यांच्या बगलबच्च्यांनी जमिनी ताब्यात घ्यायच्या, लोकांनी लढा द्यायचा, प्रकल्प थांबवायचा, आणि मग जमिनीच्या व्यवहारांच्या बद्दल सगळी शांतता राहायची. अशा प्रकारचं काम गेल्या 25-20 एक वर्षामध्ये चालू आहे. बारसूचं झालं, नाणारचं झालं, जैतापूरचं झालं. आता आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पांची चर्चा चालू आहे, या जिल्ह्यांमध्ये खाणींची चर्चा चालू आहे. आणि हे सगळं सांगताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मी त्या थोड्या वेळाने पालघरच्या बद्दल तुम्हाला सांग, या जिल्ह्यांमध्ये सरकारचं म्हणणं काय आहे? सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला विकास करायचा आहे. तर विकास करण्याच्या मध्ये एक सर्वसाधारण अट काय असते की ज्यांचा तुम्ही विकास करताय त्यांना एकदा विचारून तर पहा, ज्यांना ते हवंय का नको आहे, आणि तुम्ही सांगताय ते विकासाचं मॉडेल त्यांच्या उपयोगाचं आहे की नाही हे तर त्यांना एकदा विचारून पहा. तुम्ही कोकणाचं जे प्रस्तावित विकासाचं मॉडेल आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर ड्रिव्हन आणि अत्यंत कॅपिटल इंटेन्सिव्ह अशा स्वरूपाचं मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये शक्तीपीठाचा पण समावेश आहे. शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये म्हणजे पत्रादेवी सारखं देवस्थान हे अत्यंत महान देवस्थान आहे आणि अत्यंत जगप्रसिद्ध देवस्थान आहे. हे तिथे राहणारे लोक सोडून फक्त इंजिनियर लोकांना माहित, कारण शक्तीपीठाचा मार्ग शक्तीपीठाचा नाहीच आहे, तो अदानी पीठाचा. गोव्यामध्ये विदर्भातली खनिज अदानी शेठला कोणाच्याही अडचणीशिवाय गोव्याच्या बंदरावर नेता यावी यासाठी त्याच्या सध्याच्या आणि पुढच्या नोकरांनी केलेली ही उपाययोजना आहे. या सगळ्यामध्ये विदर्भातल्या लोकांचा बळी जातोय की नाही जात, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा बळी जातोय की नाही जात, आणि कोकणातलाही जातोय की नाही. पण कोकणामध्ये भांडतय का कुणी मला सांगा? कोकणातल्या लोकांच्यासाठी पण पश्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी भांडायचं, पण कोकणातल्या लोकांच्यासाठी पण विदर्भातल्याच लोकांनी भांडायचं. मग मगाशी जी परब सरांनी तुम्हाला मोठी एक यादी वाचून दाखवली, त्या सगळ्या शहाण्या सुरत्या माणसांच्या यादीमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे एक आणखी जो महत्वाचा गुण आहे तो पाठीचा कणा आहे. बुद्धिमत्ता तुम्हाला नाहीच रिप्रोड्यूस करता येते एका मर्यादेच्या नंतर, पाठीच्या कण्याचं तुम्ही काय करणार मला सांग. मग आत्ताच्या घडीला ज्या वेळेला या प्रकारचं काम घेऊन मराठी शाळांचं, मराठी भाषेचं माझ्यासारखे लोक, परबांसारखे लोक तुमच्याकडे येतात, त्यावेळेला आपल्या समोरचा प्रश्न काय आहे की सध्या ज्या प्रकारच्या राजकीय कथनाच्या आधारे आपण जगतो आहोत, किंवा जे आपल्याला आतून खटकतंय पण ते पूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी लागणारी ताकद वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर आपल्याकडे नाहीये, ती ताकद मिळवणं हे या महाराष्ट्र धर्माच्या शिबिराचं, राजकारणाचं आणि या बैठकीचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. पालघरमध्ये म्हणजे जे इथे सिंधुदुर्गात तुम्हाला दिसतंय, पालघरमध्ये तुम्ही बघा, पालघर ही महाराष्ट्र शासनाची नव्या इन्फ्रा बेस्ड पॉलिटिक्स प्रयोगशाळा आहे. तिथं 3री 4थी मुंबई होते आहे, वाढवण आणि मुरबे बंदर होत आहे, कोणीही न बागितलेली बुलेट ट्रेन तिथे येते आहे. तुम्ही मला साधं सांगा की वसईला बुलेट ट्रेन आणून त्या वसईमधून अहमदाबादला जाणारे किती लोक असतील? ते राहत इंदोरीने, बहुतेक राहत इंदोरीने, कारण की मला संपत सरलने त्याच्या एका कार्यक्रमात असं म्हटलं होतं
की आपले पंतप्रधान जपानच्या पंतप्रधानाला काय म्हणतात त्याला, गंगा आरतीला घेऊन गेले आणि 2-3 तास चालते ना ती गंगा आरती, वेळ असतो आपल्याला, त्यामुळे खूप वेळ चालते. त्याच्यानंतरचं त्यांचं एक विधान त्यांनी इमॅजिन करून सांगितलंय की जर तुमच्याकडे आरती करायला एवढा वेळ आहे तर तुम्हाला बुलेट ट्रेन कशाला पाहिजे. पण बुलेट ट्रेन आरती करणाऱ्या लोकांचं भांडवली हत्यार आहे. कारण आपण नुसते भांडवलाच्या जीवावर नाही लढत आहोत. भांडवल अदानी आणि अंबानीचं आहे, धार्मिक डोकं रेशीमबागेचं आहे. त्यामुळे या कॉम्बिनेशनशी भांडलो नाही ना आपण, तर आपण मराठीचं काम लोणची कोशिंबिरीच्याच लेवलचं करू शकतो. त्यामुळे बरेच लोक जे आम्हाला असं म्हणतात की मग तुम्ही एक शाळा घ्या, वारे गुरुजींनी कशी एक शाळा घेतली, वारे गुरुजींनी एक शाळा घेतली आणि ती चांगली चालवली. आधी त्यांनी त्यांच्या आता दुसरी जालिंदर नगरची शाळा त्यांनी केली. जे लोक आम्हाला सुचवतात त्यांना मी हे माझं उत्तर काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. 2 शाळा करायला वारे गुरुजींना 20 वर्ष लागली आहे. महाराष्ट्रातल्या 10 ते 15,000 शाळा सुधारायला आपल्याला किती माणसं लागतील आणि किती वर्ष लागतील. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाचा, इंग्रजी भाषेचा एवढा प्रचंड रेट आहे की त्या काळात आपण जर मध्ये स्वस्थ राहिलो तर आणखी काही वर्षांनी आपल्याला कामच करावं लागणार नाही, इतकी हताश करणारी परिस्थिती यानंतरच्या काळामध्ये निर्माण होईल. आता पालघरचं मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ते यासाठी सांगितलं की पालघर हे गुजरातला जवळ असलेलं सगळ्यात महत्वाचा आपला जिल्हा आहे. आणि 56 साली ज्या वेळेला आपल्या लोकांनी मुंबईची मागणी केली महाराष्ट्रात यावी म्हणून, आणि आपल्यापैकी ज्याने कुणी महाराष्ट्राचं महामंथन हे लालजी पेंशनचं पुस्तक वाचलं नसेल, म्हणजे आपल्याला विनंती राहील की आपण ते वाचलं पाहिजे. कारण महाराष्ट्राचं महामंथन हे आणि फडके सरांचं पॉलिटिक्स अँड लँग्वेज हे त्यांचा पीएचडीचा थिसिस संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आपल्याकडे फार कमी या लढ्यावर लिहिलं गेलं आहे. फार त्रोटक पद्धतीनं, फार असं विस्कळीत पद्धतीनं लिहिलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या इतर भागातले तर लोक सोडून द्या, मुंबई शहरामध्ये ज्यांचं आयुष्य गेलेलं आहे अशाही लोकांना हुतात्मा स्मारक ही काय गोष्ट आहे हे सांगावं लागतं. लोकांना त्याच्या शेजारचं फ्लोरा फाउंटनचं स्मारक माहिती आहे कारण ते सिनेमात दिसतं. मग हेही तुम्ही बघा की ते फ्लोरा फाउंटनचं जे स्मारक आहे ना ते हिंदी सिनेमात आहे. हुतात्मा स्मारक हिंदी सिनेमात नाहीये, आपल्याही सिनेमात नाही. कारण आपल्या एकंदरीत आपल्या सामूहिक मेमरीचा, सामूहिक स्मृतीचा तो भागच नाही. आणि त्यामुळे आता जेव्हा हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलन आम्ही केलं त्यावेळेला काही वृत्तवाहिन्यांनी संयुक्त महाराष्ट्र कसा निर्माण झाला, त्यासाठी लोकांनी काय संघर्ष केला, या प्रकारची माहिती लोकांना दिली. आज परिस्थिती अशी आहे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 4.25 कोटी लोक आता राहतात. या 4.25 कोटी लोकांच्या मध्ये 1.5 कोटी लोक उत्तर भारतातले आहेत. आणि हे कसे आहेत? हे असे लोक आहेत की जे स्थलांतरित नाहीये, हे एक्झोडस आहे, हे विस्थापन आहे. म्हणजे बरेचदा या स्थलांतराच्या बद्दल जेव्हा मी मांडणी करतो तेव्हा लोक म्हणतात की घटनेचं कलम 19 आहे की नाही, देशात कुणाला कुठेही जाऊन राहण्याचा, स्थिरस्थावर होण्याचा अधिकार आहे की आहे. 49 साली घटना आली. घटना लिहिणाऱ्यांना जर हे कळलं असतं किंवा त्यांना अंदाज आला असता की देशाच्या काही राज्यांमधून विस्थापन झाल्याप्रमाणे 5-6 कोटी लोक दुसऱ्या राज्यांमध्ये जातील, आणि जातीलच असं नाही तर जाऊन तिकडची डेमोग्राफी बदलतील, तिकडल्या राजकारणाचा पोत बदलतील, तर कदाचित घटनेच्या 19व्या कलमाला पण तेव्हा काही रिझर्वेशन घटनाकारांनी तेव्हाच ठेवली असते. आणि समजा त्यावेळेला त्यांनी नसतील ठेवली, घटना हे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, हे जिवंत डॉक्युमेंट आहे. आज जर आपल्याला दिसतंय की इथं सुद्धा कुडाळमध्ये आणि सावंतवाडीमध्ये आणि पालघरमध्ये आणि वसईमध्ये परप्रांतीयांची संख्या एवढी प्रचंड वाढते आहे की काही ठिकाणी मराठी माणूस हा स्थानिक पातळीवर सुद्धा निवडून येणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणखी काही तुम्हाला मी उदाहरण सांगतो. गोकुळच्या निवडणुकीच्या वेळेला त्या दरम्यान मी मलकापूर आणि आंबा घाटाच्या भागामध्ये गेलो. तिथं गोकुळमध्ये काम करणाऱ्या लोकांनी मला सांगितलं की गाई म्हशींच्या धारा काढायला उत्तर भारतीय लोक आहेत. आता गाई म्हशींच्या धारा काढायला उत्तर भारतीय लोक आहेत, रबराचं उत्पादन करायला मल्याळी लोक आहेत. कोकण रेल्वेवर सगळा रूट 500-700 किलोमीटरचा मराठी लोकांच्या प्रांतात जाणारा, पण मराठी लोकांचे पदार्थ तिथे विकले जात नाहीत आणि विकणारे पण भय्यी आहेत. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एका व्यापक पॉलिटिकल इंडस्ट्रियल डिझाईनचा आपण विचार नाही करत. आपण आपल्याकडे एक सरसकट उत्तर काय आहे, आपले लोक कुठे काम करतात, तर आपले लोक कुठे काम करतात याही प्रश्नाच्या बद्दल आणि ह्या बाबतीमध्ये कोकणात खूप चर्चा होत की आपले लोक फार आळशी आहेत, आपले लोक करतच नाही. आपले लोक जिथे काम करत नाहीये तिथं त्यांच्याबद्दल तुम्ही बोला, आपण बोललं पाहिजे. पण उत्तर भारतातले जे लोक इथे येऊन 12, 14, 16 तास काम करतायत ते इथल्या भांडवलदारांना का हवे आहेत? कारण ते सगळे कामगार कायदे धाब्यावर बसून तुम्हाला त्यांना काम
कामावर ठेवता येतं आणि त्यांना अमानुष अशा प्रकारच्या वर्क कल्चरमध्ये तुम्हाला त्यांच्याकडे किमान पैशात कामं करून घेता येतात. इथला कामगार हा लोकल आहे, स्थानिक आहे, संघटित आहे, त्याची इकडली परिसंस्था आहे, इकोसिस्टीम आहे. त्यामुळे कामगाराने 16 तास काम करणं हे अमानुषच आहे. मग तो कामगार कुडाळ मधला असला किंवा दिल्लीतला असला, कुठल्याही कामगाराने 16 तास काम करू नये. तो 8च तास केलं पाहिजे. पण मग आपले लोक काय म्हणतात, मग आपली माणसं कशी पुढे जाणार? आणि जर उत्तर भारतातनं इथे येणारा माणूस एवढा कष्टाळू आहे तर तो त्याच्या राज्यात का नाही कष्ट करत? मग त्यांची राज्य काय एवढी मागे राहिली आहे? आणि आपला मराठी माणूस देशाच्या इतर भागामध्ये जेव्हा काम करतो, जगातल्या इतर राष्ट्रांमध्ये जेव्हा काम करतो, तेव्हा सुद्धा तो अमेरिकेतल्या भांडवलदारांना का हवा वाटतो? कारण तिथेही कामगार कायदे धाब्यावर बसून तो कमी पैशामध्ये डॉलरमध्ये आणि युरोमध्ये काम करणाऱ्या लोकांचं काम जर तुम्ही रुपयात आणि कमी पैशात काम करत असाल तर तुम्ही भांडवलदारांचे लाडकेच होणार. भांडवलदारांचे तुम्ही लाडके होणार कारण सरप्लस व्हॅल्यू जी आहे, सरप्लस जो पैसा आहे तो कामगाराच्या खिशात जाण्याऐवजी भांडवलदारांच्या खिशात जर जात असेल तर भांडवलदार तुम्हाला तळहाताच्या फोडासारखे जपतील. त्यामुळे हे पण एकदा आपण थोडं विचार करून पाहिलं पाहिजे की आपल्या माणसांचं काहीतरी, आपल्या माणसांच्या बद्दल काही एक भूमिका घेण्याच्या अगोदर, काही म्हणण्याच्या अगोदर याही परिस्थितीचा थोडा विचार करावा असं मी आपल्याला सुचवेन. एक महत्वाचा धोका जो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तो हिंदीची सक्ती ज्यावेळेला झाली त्यावेळेला आपले मुख्यमंत्री असं म्हणाले की लोकांना इंग्रजी हवी आहे पण भारतीय भाषा नको आहे. तर लोकांना इंग्रजी पण हवी आहे, लोकांना भारतीय भाषा पण हवी आहे. पण हा प्रश्न आपण कधी विचारलाय का की कोठारी आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आपण तिसरी भाषा शिकलो, युपी बिहारचे लोक कुठली तिसरी भाषा शिकले? आणि कोठारी आयोग जर असं म्हणाला होता की तुम्ही दक्षिणेतली एक भाषा उत्तरेतल्या लोकांनी शिकली पाहिजे, मराठी टेक्निकली दक्षिणेतली भाषा आहे ना. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रात रोजगार करायचा आहे तर मराठी लोकांनी तुम्हाला कळावं म्हणून हिंदी शिकण्यापेक्षा तुम्ही जर इथे पोट भरायला येणार आहात तर तुम्ही का मराठी शिकता कामा नये? हा प्रश्न गेल्या 5, 50, 60 वर्षामध्ये आपण आपल्या लोकांनी पण अमराठी लोकांना नाही विचारलं. याचा अंतिम धोका काय आहे? याचा अंतिम धोका असा आहे की 4.25 कोटीच्या MMRच्या प्रांतामध्ये 1.5 कोटी उत्तर भारतीय आहे, एक 10-20 लाख जैन, मारवाडी आणि गुजराती तुम्हाला दिसतील ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. आणि आतापर्यंत आपल्याकडचे लोक जैन, गुजराती, मारवाडी बिल्डरांकडनं टी शर्ट घ्यायचे. आपली सगळी कोकणातली घाटावरची मुलं गणपतीचे टी शर्ट त्यांच्याकडनं येतात, साईबाबांच्या पदयात्रेचे टी शर्ट त्यांच्याकडनं येतात, शेगावच्या यात्रेचे टी शर्ट त्यांच्याकडनं येतात. आपल्या महत्वाकांक्षा पण टी शर्ट घेण्यापुरतेच आहे. म्हणजे आपली विकली जाण्याची किंमत पण एवढी कमी आहे. टी शर्ट घ्यायचे, पावसात भिजणाऱ्या चड्ड्या घ्यायच्या आणि पदयात्रेसाठी लागणारा तांदूळ घ्यायचा. याच्या पलीकडे आपली खरेदी विक्रीची पण कल्पना नाहीये. आता अशी परिस्थिती आहे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये की मराठी माणूस मग तो कोणत्याही आडनावाचा असला तर त्याला जैन, गुजराती, मारवाड्यांच्या इमारतीमध्ये घर मिळत नाही. त्याच्यासाठी भांडण्याचे प्रसंग खूप येतात. त्या भांडण्याच्या प्रसंगातला एखादाच प्रसंग टीव्हीवर तुम्हाला दिसतो. असे तो रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ही ओळ जैनांच्या बाबतीत खरी आहे. पण हे आता प्रॉब्लेम काय आहे? गेली 25-40 वर्ष मराठी लोकांचं नेतृत्व करणाऱ्या माणसांनी जैनांचे कमिशन एजंट म्हणून काम केलेलं आहे. आपल्या मराठी लोकांच्या गिरण गावातल्या वस्त्या ह्यांनी मोकळ्या करून दिल्या, गिरगावातली घरं ह्यांनी मोकळी करून दिली. अदानीचं तुम्ही बघितलं तर अदानीचा धारावीचा प्रकल्प करणं हे अदानीचं काम राहिलेलं नाहीये, ती राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याला तो नकाशावर बोट ठेवील तिकडची जमीन त्याला मिळते. त्यामुळे तो म्हणाला की मिठागराची जमीन द्या, मिठागराची जमीन मिळते. तो म्हणाला म्हाडाची जमीन द्या, म्हाडाची जमीन मिळते. कारण आपलं सरकार आणि अदानी ही एकाच शरीराची 2 अंग आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की मराठी माणसाला गायपट्ट्याच्या हिंदी वर्चस्वाशी फक्त नाही लढायचं आहे, मराठी माणसाला इथल्या गुजर मारवाड्यांच्या भांडवलाशी लढायचं आहे. आणि ते भांडवल जे उत्तर भारतातल्या हिंदी, हिंदू, हिंदुस्थानचं कथन पसरवतं त्या कॉम्बिनेशनशी लढायचं आहे. ही एकत्रित लढाई आपल्या लक्षात आली तर काही गोष्टी होऊ शकतात. माझ्या बोलण्याच्या समारोपाकडे मी येतो, त्यानंतर जे प्रश्न येतील त्याच्या उत्तरांमधून इतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होत. एक महत्वाचा धोका जो आम्हाला आता दिसतो आहे तो महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा आहे. MMRचं एक राज्य होण्याची शक्यता दिसते. MMRचा केंद्रशासित प्रदेश होण्याची शक्यता खूप लवकर आहे. राज्य होण्याची शक्यता जेव्हा आम्ही मांडतो त्याला लोक म्हणतात नाही असं कशाला होईल. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचं काही मत विचारात घेतलं जाईल की नाही. ज्या वेळेला काश्मीरचं विभाजन झालं त्यावेळेला काश्मीरच्या विधानसभेला कोणीही विचारलं
विचारलं नव्हतं. काश्मीर सीमावर्ती आहे म्हणून सेन्सिटिव्ह आहे, मुंबई भांडवल केंद्रीय आहे म्हणून सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे हा एकीकडे MMRचा भाग, उर्वरित महाराष्ट्र आणि दीर्घकाळ जो विदर्भ यांना वेगळा करून मारवाड्यांच्या आणि उत्तर भारतीयांच्या घशात घालायचा होता, हे थेट करणं शक्य नाहीये. गेली 10 ते 15 वर्ष दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाची चर्चा चालू आहे. दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाची चर्चा हे अनेकदा करतात, अनेकदा सोडून देतात. शेवटचं राज्य जे आपल्या देशात निर्माण झालं ते 2013 साली तेलंगणची निर्मिती झाली. त्यानंतरच्या काळात म्हणजे हे लोक सत्तेवर आल्यापासून ही गोष्ट घडलेली नाही. याचं कारण यांना एका वेळेला लोकांच्या भाषिक आणि जातीय ओळखी संपवायच्या आहे आणि भाषिक आणि जातीय ओळखी संपवल्याशिवाय एकमेव हिंदू अशी ओळख निर्माण करता येत नाही. तर आत्ताच्या पातळीवरचा आत्ताच्या टप्प्याचा धोका मला असं दिसतो की सिंधुदुर्ग जिल्हा हे जर आपण टेम्पलेट आहे असं धरलं, एखादा कुठलाही जिल्हा हे टेम्पलेट आहे असं आपण धरलं, तर या जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या हातात राजकीय सत्ता आहे त्यांनी विरोध करणारी माणसं सुद्धा निवडलेली आहे, विरोध करण्याची क्वांटिटी पण निवडलेली आहे. मग त्यांच्या विरोधात पेपरात बातम्या येत नाहीत का? येतात, पण त्या पानपूरक स्वरूपाच्या बातम्या आहेत, कोपऱ्यात कुठेतरी येतात. कारण माध्यमातल्या लोकांना सुद्धा अगदीच आपण विकलो गेलेलो आहोत असं दाखवायला आवडत नाही. त्यामुळे कोपऱ्यात कुठेतरी ह्या पण बातम्या येतात आणि त्यानंतर त्या बातम्या तुम्हाला गायब झालेल्या दिसतात किंवा बातम्या देणारा माणूस गायब झालेला दिसतो. बातम्या देणारा माणूस गायब करणं हे नव्या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी काही लोकांना त्याची कल्पना आहे. आता या परिस्थितीमध्ये असं एक शिबिर आपण घेतलं, एकमेकांशी बोललो, तर पुढे काही घडणं शक्य आहे का किंवा कसं घडणं शक्य आहे? तर 2-3 गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो आणि मग आपण प्रश्न घेऊ. मला एक असं वाटलं की सगळ्यात कळीचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर एक फेर आंदोलन पूर्ण नव्या पण ताकदीने बोलणाऱ्या माणसांचं उभं करता येणं शक्य आहे का, आणि ते आहे मराठी शाळांचा. म्हणजे या जिल्ह्यामधल्या दुर्गम भागातल्या मराठी शाळा तगवल्या पाहिजेत, वाचवल्या पाहिजेत आणि त्यासाठी सर्व समाजातल्या शहाण्या माणसांनी जसं सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या माणसांवरच्या अशासकीय कामाबद्दल बोललं पाहिजे, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या भांडवली दुकानदारीच्या बद्दल पण बोललं पाहिजे. आणि ते बोलून थोडासा वेळ फक्त बोलण्यासाठी नाही तर रस्त्यावरच्या कामासाठी पण काढला पाहिजे. तर मराठी शाळा हे काम करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं जे काम आहे सिंधुदुर्गाच्या दृष्टीनं, ज्याच्या बाबतीमध्ये विखे सावंत आणि बाळू मिस्त्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गोपुरीमध्ये हिरव्या वाटा नावाची एक परिषद 2 दिवसांच्या पूर्वी घेतली. तिथे पर्यावरणावर खूप सखोल चर्चा दिवसभराची झाली आणि पर्यावरण पूरक काय उद्योग आणता येतील आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय करता येईल याची एक चर्चा तिथं झाली. आता हे जे काम आहे हे मराठी अभ्यास केंद्राचं कोर काम नाहीये. त्यामुळे आमची यातली भूमिका कशी आहे, जे लोक पर्यावरणाचं काम करतायत त्यांना आपली जी मदत होईल ती आम्ही केली पाहिजे. आम्ही मराठी शाळांचं काम करतो तर ज्यांना या कामामध्ये मदत करावीशी वाटेल त्या सगळ्यांची मदत घेतली पाहिजे. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये इंटरडिसिप्लिनॅरिटी बद्दल, आंतरविद्याशाखीय कामाबद्दल बोलतो. चळवळींमध्ये मात्र आपण आंतरविद्याशाखीय, आंतरसंस्था शाखीय असा दृष्टिकोन ठेवत नाही. त्यामुळे लोकांची बेट झालेली आहे. आम्ही असं मानतो की मराठी शाळेचं काम आम्हाला थोडं कळतं, त्यामध्ये काही एक गती आहे, त्यामुळे त्यात जे मदत करतील त्यांची मदत घ्यायची. पर्यावरणाच्या प्रश्नावर जे लोक काम करतायत त्यांना आपण मदत करायची. आणि तिसरा जो प्रश्न मला महत्वाचा वाटतो तो स्थलांतराचा आहे. 2-3 प्रकारच्या स्थलांतराचा आहे. एक म्हणजे बाहेरच्या राज्यामधनं येणाऱ्या लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न आहे. आता आपल्या लोकांना असं वाटतंय म्हणजे पर्यटनाच्या बाबतीमध्ये गोव्यात ज्यांना पर्यटन योग्य वाटत नाही किंवा पुरेसं संस्कारी वाटत नाही त्या माणसांना असं वाटतं की आपण सिंधुदुर्गात पर्यटनाला गेलं पाहिजे. सिंधुदुर्गात पर्यटन वाढणं, सिंधुदुर्गामध्ये आयटीतली मंडळी, इतर क्षेत्रातल्या मंडळींनी येऊन पर्यटन करणं, यातनं सिंधुदुर्गातल्या माणसाच्या हातामध्ये पैसा येणं ही चांगली गोष्ट आहे. पण तो पैसा येणं तिथं थांबत नाही. तुम्ही हिंजवडीमध्ये बघा, हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी मध्ये उत्तर भारतातले लोक आले. आता पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांच्या कॉलनीज आहेत आणि त्या कॉलनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिथं राहणारा एखादा मराठी माणूस त्यानं मराठीत मेसेज केला तर तिथल्या उत्तर भारतीयांच्या भावना दुखावतात. त्यामुळे आणखी काही वर्षांनी तुम्हाला मल्याळम शिकून घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे जर स्थलांतराच्या प्रश्नाकडे सिंधुदुर्गातल्या लोकांनी नीट पाहिलं नाही तर. म्हणजे जे पर्यटन करायला येणार आहेत त्यांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा, आपल्या लोकांना त्यातून उपजीविकेची संधी मिळावी, पण त्यांचं सिंधुदुर्गावर एवढंही प्रेम बसू नये की आपल्या इकडच्या महसूलच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांनी समुद्र किनारी स्वतः
स्वतःची फार्म हाऊसेस बनवावीत आणि इथल्या प्रॉपर्ट्या परप्रांतीयांच्या ताब्यात जाव्यात, एवढं सुद्धा परप्रांतीय धार्जिणं इथल्या मंडळींनी वागू नये असं मला वाटतं. एक मुद्दा गोपुरीच्या चर्चेत पण झाला, इतरही वेळेला झाला. लोक असं म्हणाले की लोक स्थलांतर, आपली माणसं का स्थलांतर करतायत, आपली मुलं म्हणजे स्थलांतराच्या बाबतीत सुद्धा लोकांचा दृष्टिकोन मूल केंद्रीय, मुलगा केंद्रीय, मुलगी केंद्रीय नाही. लोक असं म्हणाले की आपले मुलगे का स्थलांतर करतात, कारण स्थलांतर नाही केलं तर मुली त्यांच्याशी लग्न करत नाहीये, म्हणजे शहरात नाही गेला मुलगा तर लग्न करत नाहीये. आणि ते सांगताना लोकांची भावना अशी होती की म्हणजे मुलींचं चुकतंय, मुलींनी गावात राहणाऱ्या मुलांशी पण लग्न करायला पाहिजे. त्या चर्चेमध्ये पण मी हा मुद्दा मांडला की मुलींना गावात का राहावंसं वाटेल किंवा कधी राहावंसं वाटेल. जर गाऊन घालणाऱ्या, टी शर्ट जीन्स घालणाऱ्या मुलीला सुखाने गावामध्ये जगता आलं तर ती राहील ना गावामध्ये. पण तुम्ही तिला देवाधर्माच्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणार असाल, पाळीच्या दिवसांमध्ये 4 दिवस बाहेर राहा, देवधर्माचं काही बघू नको असं करून तुमची तथाकथित संस्कृती मुलींच्याच फक्त बोकांडी मारत असाल तर पहिली संधी मिळताच ती मुलगी गाव सोडून जाणार आहे. आणि त्यामुळे गाव टिकवून ठेवायचा, निसर्ग टिकवून ठेवायचा, पर्यावरण टिकवून ठेवायचं, भाषा टिकवून ठेवायची सगळ्या जबाबदाऱ्या बायांच्या खांद्यावर टाक चालणार नाही. बरेच पुरुष असं म्हणतात, मला घालायचं होतं मुलांना मराठी माध्यमात, बायको नको म्हणली. बायको का नको म्हणली? अरे तू घरी बघतच नाहीस त्या मुलांच्या शिक्षणाचं काही. तू जर मुलांच्या शिक्षणाचं काही बघितलं असतंस, त्याच्यात एजन्सी म्हणून रोल तुझा काही असता तर तुला निर्णय प्रक्रियेमध्ये काहीतरी स्थान असतं. त्यामुळे स्थलांतराकडे, आपल्या लोकांच्या स्थलांतराकडे पण याही पद्धतीनं पाहिलं पाहिजे. आणि दुसरं एक तुम्ही लक्षात घ्या की माणसं बदलतच राहतात, स्त्री पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी बदलत राहतात आणि त्यांना त्यांचे बदल अकोमोडेट करूनच आपल्याला भाषा, संस्कृती आणि पर्यावरण जगवायचं. माणसांमधले बदल अकोमोडेट न करता काही लोकांवर पर्यावरण टिकवण्याची जबाबदारी देऊन चालणार नाही. जसं आपल्याकडे भाषा टिकवण्याची जबाबदारी आपण दीर्घकाळ बहुजनांवर दिली, त्यामुळे बहुजनांचं असं सातत्याने म्हणणं पडलं की एकेकाळी तुम्ही आम्हाला संस्कृत शिकू दिलं नाही, आता तुम्ही आम्हाला इंग्रजी शिकू देत नाही, तुमची मुलं युरोप अमेरिकेत जाणार, मग बहुजनांच्या पोरांनीच का मराठी माध्यमाच्या शाळेत शिकायचं? मग सवर्णांचा त्याच्यावरचा युक्तिवाद काय आहे? आमच्या घरातल्या मोलकर्णीची मुलं पण इंग्रजी माध्यमात जात, पण मोलकर्णींनी पहिल्यांदा इंग्रजी माध्यम कुठे पाहिलं? तुमच्या घरात पाहिलं. त्यामुळे भाषा जगवण्याची, पर्यावरण जगवण्याची आणि हे राज्य टिकवण्याची जबाबदारी जे अगोदरच परिस्थितीनं नाडलेले आहेत त्यांच्यावर टाकून चालणार नाही. ज्यांना परिस्थितीनं थोडं बरं उपलब्ध करून दिलं आहे, ज्यांचं सांस्कृतिक वर्चस्व आहे, ज्यांचं भांडवली वर्चस्व आहे, अशा समाजातल्या तुलनेनं सुशेगाद माणसांनी ती जबाबदारी पहिल्यांदा खांद्यावर घेतली पाहिजे आणि बाकीचा जो वंचित समाज आहे त्याला त्याच्याशी जोडून घेतलं पाहिजे. हे मी यासाठी सांगतोय की जसं आपण वंचितांनी भाषा जपावी असं म्हणतो, तसंच आपण सगळे म्हणत नाही, पण काही लोकांना असं वाटतं की तरुण पोरांनी सगळं करावं, तरुण पोरं त्यांच्या लढाया लढतील. ही जी लढाई आहे भाषेची ती 30, 40, 50 जनरेशनची पण आहे. आपण ती भाषा टिकवून ठेवली, आपण इथल्या स्थलांतराच्या बद्दल काही भूमिका घेतली तर पुढे काही बरं होण्याची शक्यता आहे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. आता ही परिस्थिती कशी पालटेल किंवा याच्यात आपण काय इंटरव्ह्यू करू शकतो, तर मी असं सुचवतो तुम्हाला की आपण जे 50-60 लोक आज जमलेलो आहोत, तर हे 50-60 लोक मिळून समजा आपण एकत्रितपणे कुडाळ मधल्या परिसरातल्या ज्या काही भागामधून तुम्ही आलेले आहात तिथल्या एक 2-4 मराठी शाळांच्यासाठी आपण काम करायचं, म्हणजे 2-4 वाचनालयांच्यासाठी काम करायचं, तर कदाचित पायलट म्हणून कामाची आपल्याला सुरुवात करता येणं शक्य आहे. साधारणपणे अशा प्रकारचं शिबिर झाल्यानंतर आम्ही काय करतो, तर आलेल्या लोकांचा एक ग्रुप तयार करतो, त्याच्यातून कामं करणारी माणसं मिळतात, काही लोक जबाबदाऱ्या घेतात, काही लोक आणखी काही गोष्टी सुचवतात. तर या पद्धतीने सोबत येऊन काही एक काम करता येणं शक्य आहे का, याची एक मांडणी मी आणि डॉक्टर परबांनी आपल्या समोर केली. प्रत्यक्ष काम करताना काय अडचणी येतील, काय प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतील, किंवा आम्ही दोघांनी जी काही मांडणी तुमच्या समोर केली त्याच्याबद्दल तुमचं काही वेगळं मत आहे का, हेही तुम्ही सांगा. कारण आपण काही एक चालकांवरती अशा प्रकारच्या यंत्रणेत ऑपरेट करत, आपण अजून तरी लोकशाहीमध्ये काम करत, त्याच्यामुळे माणसांची मतं असू शकतात वेगवेगळी, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण असंही होता कामा नये जसं आपल्या आधीच्या काही समाजवादी मंडळींचं झालंय की कार्यनाश झाला तरी चालेल पण चर्चा झाली पाहिजे, असं नाही. कार्यनाश होताच कामा नये, चर्चा घडली पाहिजे, पण चर्चा एका टप्प्याला थांबून आता एवढं एक मोजकं काम करून बघूया, अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येणं शक्य आहे का हे आपण पाहूया. आपण सगळ्यांनी मला आणि डॉक्टर परबांना शांतपणाने ऐकून घेतलं.